तेलाच्या दरवाढीचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होऊ नये यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये लिटरमागे प्रत्येकी 10 रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या साठ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी डिझेलच्या निर्यातीवरील शुल्कात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. आपत्कालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असल्याची हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. इंधन टंचाईच्या तसंच लॉकडाऊनच्या वृत्ताचं केलं खंडन. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद. राज्यांच्या तयारीचा घेणार आढावा. सध्याच्या परिस्थितीमध्ये ऊर्जा आणि अन्न सुरक्षा हे मुद्दे विकसनशील देशांसाठी महत्त्वाचे असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं G7 परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत प्रतिपादन. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेंद्र शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची घेतली शपथ. राज्यात वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 2 दिवसांच्या पल्स परिषदेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. श्रीरामनवमीनिमित्त अयोध्येसह देशभरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा आणि शोभायात्रा. आणि कथा अनुभवात रूपांतरित करून मंचावर एक अर्थपूर्ण सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या गौरवानिमित्त आज जगभर साजरा होतोय जागतिक रंगभूमी दिन. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात